3.1 मधलं 4th एक्झाम्पल. हे आपण थर्डमधला सेकंड पार्ट होता तो आधीच्या ह्याच्यामध्ये घेतला व्हिडिओमध्ये. दुसरं, स्कूल हॅज 3 गेट्स. 3 गेट आहेत शाळेला. अँड 4 स्टेअरकेस फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर टू सेकंड फ्लोअर. म्हणजे पहिल्या मजल्यातून दुसऱ्या मजल्यात जाण्यासाठी, तळमजल्यातून पहिल्या ह्याच्यातल्या जाण्यासाठी 4 वेगवेगळे जिने आहेत. स्टेअरकेस म्हणजे जिने. हाऊ मेनी वेज डज अ स्टुडंट हॅव टू गो फ्रॉम आउटसाइड द स्कूल टू हिज क्लासरूम ऑन द सेकंड फ्लोअर. एखादा विद्यार्थी शाळेच्या बाहेरून त्याच्या क्लासरूमपर्यंत जाण्यासाठी लागणारे किती वेगवेगळे मार्ग आहेत हे आपल्याला काढायचं. शाळेला 3 गेट आहेत आणि वरती जायला 4 जिने आहेत. पहा, गेट किती आहेत ते लिहिलं. नंबर ऑफ गेट्स टू एंटर द स्कूल इज इक्वल टू 3 अँड नंबर ऑफ स्टेअरकेस टू गो टू द सेकंड फ्लोअर फ्रॉम फर्स्ट फ्लोअर इज इक्वल टू 4. 4 स्टेअरकेस आहेत म्हणजे जिने आहेत, 3 गेट आहेत स्कूलमध्ये एंटर करायला. मग याच्यातून समजा एका गेटमधून आला, पहिल्या ह्याच्यातून जाणार, या पद्धतीनं त्याला किती वेगवेगळे मार्ग आहेत ते पहा. Therefore, the number of ways for the student to go to his classroom is equal to 3 into 4. आता हे मधलं एक सेंटेन्स समजा एंटर करण्यासाठी स्कूलमध्ये हे 3 पैकी 1 निवडायचा म्हणजे 3 वेज, 4 पैकी 1 स्टेअरकेस निवडायची म्हणजे 4 वेज, 3 वेज अँड 4 वेज. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन थेरमनं ते आलं मग 12 वेज. या पद्धतीने तो प्रॉब्लेम पूर्ण झाला. पुढचं 5वा. हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 अँड 1000 हॅव 4 इन युनिट प्लेस. 100 ते 1000 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांमध्ये 4 हा एकक स्थानी किती वेळेस आलेला आहे हे आपल्याला पाहायचं. ओरली जर विचार केला, आता ह्याच्यातले बरेचसे प्रॉब्लेम MCQमध्ये येऊ शकतात, त्याला एवढं सगळं वर्किंग करायची गरज नाही आहे की नाही. हे 3 गेट आहेत, 4 स्टेट, 3 चौक 12 संपलं असं पटकन सांगू शकतं माणूस. ही आधीची सुद्धा प्रॉब्लेम. रिपिटेशन नॉट अलाउड म्हणजे पहिला 5 एक कमी झाला, 4 5 चौक 20. रिपिटेशन आहे म्हणजे 5 आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा 5 5 25. या पद्धतीने इथं सुद्धा ओरलीज करू शकतात. 100 नंतर 101 संख्या, 101 पासून 200 पर्यंतचं किती व्हायला लागलेले ते आहे की नाही. 104 114 असं जरी तुम्ही कांड्यावर मोजले तरी 10 वेळेसच येणार आहे. म्हणजे पुन्हा 201 पासून 300 पर्यंत 10 वेळेस. असं 1000 पर्यंत जर घेतलं तर किती वेळेस होणार आहे? 90 वेळेस होईल. प्रत्येक 10 10 10 झालं. 1 ते 100चं सोडून दिलं तर सगळे आपोआप उत्तराचं काय यायला पाहिजे? 90 यायला पाहिजे. पहा आता कसं येईल. बिटवीन 100 अँड 1000 देर आर ओनली 3 डिजिट नंबर्स. ह्याच्यामध्ये जे नंबर्स आहेत हे कोणते नंबर्स आहेत? सगळेचे सगळे 3 डिजिट नंबर्स आहेत, है की नाही. टू मेक अ 3 डिजिट नंबर वी कॅन यूज द डिजिट्स. कोणते कोणते डिजिट्स घेऊ शकतो? तर 0 पासून 9 पर्यंतचे. 0 1 2 3 4 अप टू 9. कुठलाही एक आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. फक्त आपल्याला फर्स्ट डिजिट किंवा युनिट प्लेसला काय पाहिजे? एकटा 4. बाकी काय पाहिजे असं काय सांगितलेलं आहे का? नाही. गिव्हन दॅट देर इज ओनली 4 इन द युनिट प्लेस. युनिट प्लेसला फक्त 4च असला पाहिजे. देअरफॉर युनिट प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 वे. म्हणजे कोणताही 3 अंकी जरी नंबर तयार केला तर त्याच्यामध्ये फक्त युनिट प्लेसला 4च पाहिजे, 4 हा अंकच पाहिजे, म्हणून तो एकाच पद्धतीने त्याला भरता येईल. देर आर 10 नंबर्स फॉर 10 प्लेस. 10 प्लेसला कोणते कोणते येणार? 0 पासून 9 पर्यंत कोणते येतील? आहे की नाही. 0 पासून 9 पर्यंत मोजून पाहतो मी 10 म्हणजे दशक स्थानी. 10 प्लेसचा अर्थ काय? दशक स्थानी. ह्या 0 पासून 9 पर्यंत कोणताही येऊ शकतो. म्हणजे किती झाले ते? 10 झाले. देअरफॉर 10 प्लेस कॅन बी फिल्ड इन 10 डिफरंट वेज. म्हणून जी दशक स्थानची जागा किंवा 10 प्लेस आहे तो वेगवेगळ्या 10 पद्धतीनं भरू शकतो. म्हणजे एकक स्थानी जर 4 असेल तर दशक स्थानी 0,
किंवा म्हणजे 0-4 संख्या झाली ती म्हणजे 2 अंकीचा विचार केला 1-4 2-4 या पद्धतीनं. आता 100 प्लेसचा देर आर 9 नंबर्स फॉर 100 प्लेस. आता 9च का आले? कारण की 100 प्लेसला जर 0 घेतला तर ती संख्या 3 अंकी तयार होणार नाही आहे की नाही. म्हणजे उरली किती 9. याचा अर्थ पाहिजे लिहिले मी एक्सेप्ट 0. मग 100 प्लेस कॅन बी फिल्ड इन 9 डिफरंट वेज. मग 100 प्लेसची जी काही जागा आहे शतक स्थानाची ती 9 वेगवेगळ्या पद्धतीनं भरली जाऊ शकते. मग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल काय सांगतं? देअरफॉर बाय प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन द टोटल नंबर हॅव्हिंग 4 इन द युनिट्स प्लेस बिटवीन 100 अँड 1000 100पासून 1000 पर्यंत इज इक्वल टू 4 1 वेजमध्ये आला आहे. त्यानंतर 10th प्लेस 10 वेजमध्ये आहे 10 डिफरंट वेज आणि 100 प्लेस 9 डिफरंट वेज. या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 × 10 × 9 दॅट इज 90. पहा ओरली सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. 90 वेगवेगळे 4 एकक स्थानी असलेले 100पासून 1000 पर्यंतचे संख्या येऊ शकतात. आता ही एक्झरसाइज मी इथं थांबवतोय. हे जे काही चॅप्टर्स आहेत मधले हे चॅप्टर्स आपल्याला 12वीच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे नाही आहेत किंवा कुठल्याही याच्यासाठी, म्हणून फक्त ह्याचं जे निम्मे प्रॉब्लेम्स घेतलेत मी त्या एक्झरसाइजमध्ये जर 10 असतील तर 5 या पद्धतीनं एक तुम्हाला सगळं लक्षात यावं ह्याच्यासाठी. काही ठिकाणी जास्त घेतलेत काही ठिकाणी कमी घेतलेत आणि हा चॅप्टर पूर्ण केला आहे. पुढच्या एक्झरसाइजसाठी फॅक्टोरियल हा प्रकार तुम्हाला लक्षात यावा लागतो. फॅक्टोरियलचे हे नोटेशन आहेत, हे एक आणि हे दुसरं, हे उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहे आणि हा कॅपिटल एल. ह्या दोन्हीपैकी एक सिम्बॉल तुम्ही तिथं यूज करू शकता. एन फॅक्टोरियलसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे. एन फॅक्टोरियल इज इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट n-1 सेकंड ब्रॅकेट n-2 असं कुठपर्यंत 3 × 2 × 1. म्हणजे हे काय करायचं खूप सोपं. इथं एक्झाम्पल तुम्हाला दाखवले लगेच घेऊन, हे नंतर सांगतो. एक्झाम्पल काय 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 n म्हणजे 4 n-1 म्हणजे 4 - 1 3 n-2 म्हणजे 4 - 2. हे कुठपर्यंत करायचं असतं? जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत. इथं 3 × 2 × 1 लिहिले पाहिजे. म्हणजे जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत हा गुणाकार काय करायचं एक अंक कमी करून लिहित चालायचा आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल ती ह्याची व्हॅल्यू म्हणजे 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय आली 24. आता एन फॅक्टोरियलला हा सुद्धा फॉर्म्युला घेऊ शकतो आपण n × n-1 फॅक्टोरियल. बरोबर आहे. पहा 4 फॅक्टोरियलला मी 4 × आता हे राहिलेलं 4 मी बाजूला काढला, n म्हणजे 4 बाजूला काढला. 3 × 2 × 1 3 × 2 × 1 म्हणजेच काय 3 फॅक्टोरियल आहे की नाही. म्हणजेच n फॅक्टोरियलला n × n-1 फॅक्टोरियल असं सुद्धा लिहिता येतं. हा सुद्धा त्याचा फॉर्म्युला वापरू शकता. आणि 0 फॅक्टोरियलची ही व्हॅल्यू जी असते ती केव्हाही 1 घेतली जाते, हे पक्क डोक्यात ठेवायचं. ह्याला असं कुठलंही लॉजिक नाही. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 संपलं. कारण की तुम्ही म्हणाल सर 0 फॅक्टोरियल म्हणजे 0 इथं येणार पहिल्यांदा, मग इथं 0पेक्षा एक कमी संख्या पुन्हा दुसरी, असं नाही आहे. तर हे मॅथमॅटिक्समध्ये 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू ही 1 आहे असं डिक्लेअर करून टाकलेलं आहे. ठीक आहे, थांबू आपण.